नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 9वी इतिहास व राज्यशास्त्र यातील इतिहासातील प्रकरण 4 आर्थिक विकास आपण ऑलरेडी 2 व्हिडिओ याच्या पाहिलेले आहे. पहिल्या व्हिडिओमध्ये आपण मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे काय व तिचे भाग अभ्यासले. दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण ते 1 ते 9 पंचवार्षिक योजनांचा अभ्यास केला. आज आपण पाठाचा उर्वरित भाग अभ्यासणार आहोत. त्यामध्ये आपण बँकांचे राष्ट्रीयकरण, 20 कलमी कार्यक्रम, कामगारांच्या समस्या, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन याचा अभ्यास करणार आहोत. त्यामधील पहिला मुद्दा म्हणजे बँकांचे राष्ट्रीयकरण. पंडित नेहरू आणि लाल बहादूर शास्त्री या प्रधानमंत्र्यांच्या काळात बँकिंग व्यवसाय खाजगी क्षेत्राच्या मक्तेदारीचा होता. म्हणजे बँकांवर संपूर्णतः खाजगी क्षेत्राचे वर्चस्व होते. या बँकांचे देशातील बड्या उद्योग समूहांचे प्रतिनिधित्व करत होत्या. या बँकांचे संचालक मंडळ उद्योग व नफा कसा वाढेल यासाठी कार्यरत होते. आणि ह्याला रोखण्यासाठी सरकारने मग 1955मध्ये जे इम्पिरियल बँक होती, इम्पिरियल बँकेचे राष्ट्रीयकरण केले. म्हणजे त्यावर सरकारचे नियंत्रण झाले. बँकेचा नफा सरकारच्या तिजोरीत जाऊ लागला आणि पुढे इम्पेरियल बँकेचे रूपांतर आत्ता जे आपण आहे भारतीय स्टेट बँक या भारतीय स्टेट बँकेत झाले. म्हणजेच जी आत्ताची SBI बँक आहे ह्या बँकेत झाले. या बँकेने देशभर आपल्या शाखा उघडून शासकीय विकासात महत्त्वाची भूमिका बजावण्यास सुरुवात केली. त्याच्या खालचा पुढचा मुद्दा आहे राष्ट्रीयकरणाची पार्श्वभूमी. विद्यार्थी मित्रांनो, बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले हे आपण पाहिले, परंतु या राष्ट्रीयकरणाची गरज का भासली याची आपण थोडक्यात माहिती घेऊयात. आपण पाहिले की भारत सरकारने स्वातंत्र्यानंतर मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारली होती आणि त्यामुळे अर्थव्यवस्थेमध्ये समाजाचे कल्याण अपेक्षित होते. हे कल्याण होण्यासाठी विविध योजना किंवा कार्यक्रम हाती घेणे गरजेचेच होते. मग त्यावेळेस उदाहरणार्थ इंदिरा आवास योजना, मध्यान्ह आहार योजना या लोकहितासाठी योजना राबवल्या जात होत्या. याच्यातून कोणत्याही प्रकारचे उत्पन्न मिळत नाही. यासाठी सरकारलाच प्रचंड मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करावा लागतो. त्यामुळे अर्थव्यवस्थेमध्ये तूट निर्माण होते आणि ही तूट भरून काढणे गरजेचे होते आणि म्हणून बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. आता बघा, बँकांचे राष्ट्रीयकरण झाल्यावर या बँकांना मिळणारा नफा किंवा जो फायदा होता, हा नफा किंवा फायदा हा सरकारी तिजोरीतच जमा होणार होता. तूट भरून काढण्यास मदत होणार होती. तसेच याच्या जोडीला लघु उद्योग व मध्यम उद्योगाचे विकास धोरण राबविणे सुद्धा त्यावेळेस गरजेचे होते. ज्यात जास्त भांडवल गुंतवावे लागत नव्हते. लाल बहादूर शास्त्री प्रधानमंत्री असताना दुष्काळावर मात करण्यासाठी त्यांनी हरित क्रांतीचा प्रयोग हाती घेतला. इंदिरा गांधी प्रधानमंत्री असताना त्यांच्याच काँग्रेस पक्षातील समाजवादी विचारांनी प्रेरित झालेल्या काँग्रेस फोरम फॉर सोशलिस्ट ॲक्शन या गटाने व्यापारी बँकांचे राष्ट्रीयकरण करावे अशी मागणी त्यावेळेस केली होती आणि तसेच कम्युनिस्ट पक्षाचाही या निर्णयाला पाठिंबा होता. या सर्व गोष्टींचा विचार करून जर सरकारने बँकांचे राष्ट्रीयकरण करण्याचे ठरवले होते. आणि त्यावेळेसच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आपल्या कारकिर्दीत 19 जुलै 1969 रोजी 14 बँकांचे राष्ट्रीयकरण केले. आता तुम्हाला जर ह्या 14 बँका जाणून घ्यायच्या असेल तर मी तुम्हाला त्याच्याविषयी थोडक्यात सांगते. आता पहिली बँक जी होती ती सेंट्रल बँक ऑफ इंडिया. हिचं राष्ट्रीयकरण केव्हा केलं तर 1911मध्ये. त्याच्यानंतर पंजाब नॅशनल बँक, युको बँक, देना बँक, अलाहाबाद बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ बरोदा, बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, सिंडिकेट बँक, इंडियन बँक आणि शेवटची म्हणजे युनायटेड बँक ऑफ इंडिया. हिचं 1950 साली राष्ट्रीयकरण करण्यात आलं. आता ह्या ज्या 14 बँका होत्या ह्या 14 बँकांचे राष्ट्रीयकरण मी तुम्हाला आत्ताच सांगितल्याप्रमाणे 1969 रोजी झाले. आता त्याच्या पुढचा मुद्दा जर पाहिला आपण तर 20 कलमी कार्यक्रम.
आता हा 20 कलमी कार्यक्रम त्यावेळेसच्या प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी 1 जुलै 1975 रोजी 20 कलमी कार्यक्रमाची घोषणा केली आणि विकसनशील भारताचा प्रवास विकसित राष्ट्राच्या दिशेने वेगवान करण्याचा प्रयत्न केला. लोकांच्या म्हणजे जे दारिद्र्य रेषेखाली राहणारे लोक होते, ह्या लोकांच्या राहणीमानात सुधारणा करणे हा ह्या मागचा मुख्य हेतू होता. या योजनेत 1982, 86 व 2006 काही बदल करून त्याची पुनर्रचना करण्यात आली. आता यातील प्रमुख तरतुदी पुढील प्रमाणे आहेत. ह्या तरतुदी कोणत्या आहेत तर शेती आणि शहरी भागातील कमाल जीवन धारणा संपत्तीची समान वाटणी करणे, किंवा शेतमजुरांना किमान वेतन, जलसंधारण योजनेत वाढ करणे. आता त्यातील दुसरी तरतूद जी होती ती कामगारांचा उद्योग क्षेत्रात जास्तीत जास्त सहभाग, राष्ट्रीय प्रशिक्षण योजनामार्फत कुशल मनुष्यबळ निर्माण करणे किंवा वेठबिगार मुक्ती करणे. त्याच्यातलं तिसरी जी तरतूद होती ती मोठे उद्योगपती किंवा श्रीमंत लोक कर वाचविण्यासाठी आपली संपत्ती लपवून ठेवतात. मग असे जे म्हणजे जे कर चुकवतात अशांसाठी आर्थिक गुन्हे तस्करी करणाऱ्यांना रोखणे. तस्करी म्हणजे काय तर वस्तूंची सरकारपासून लपवून खरेदी विक्री करणे. यात प्रामुख्याने काय येतं तर परदेशातून वस्तू आयात करणे व परदेशात वस्तू निर्यात करणे याचा समावेश होत असतो. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की तस्करी म्हणजे काय, तर तस्करी म्हणजे थोडक्यात जर विचार केला तर स्मगलिंग. आता जकात कर न देता केलेली आयात व निर्यात म्हणजेच काय स्मगलिंग, म्हणजे थोडक्यात काय तर कर चुकविणे. त्याच्यातील पुढचं जे आहे ते जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढू न देता ते नियंत्रित ठेवणे, रेशनिंग व्यवस्थेत सुधारणा करणे. आणि 5वा जो आहे तो हातमाग क्षेत्र विकासाद्वारे उत्तम वस्त्रोद्योगाची निर्मिती करणे, दुर्बल समाज घटकांची कर्जमुक्ती करणे आणि घरं बांधणे किंवा शाळांसाठी शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देणे आणि दळणवळण अशा काही प्रमुख तरतुदी ज्या आहेत त्या तरतुदी 20 कलमी कार्यक्रमामध्ये करण्यात आल्या होत्या. आता ही नक्की 20 कलमी म्हणजे 20 कलमी म्हणजे काय होतं नक्की हे तर आपण पाहूया. ह्या 20 कलमांमध्ये काय काय होतं तर पहिलं म्हणजे गरिबी हटाव, दुसरं जनशक्ती, तिसरं किसान मित्र, चौथं श्रमिक कल्याण, पुढे सर्वांसाठी घरे, स्वच्छ पेयजल, खाद्य सुरक्षा, सर्वांसाठी आरोग्य, शिक्षण, अनुसूचित जाती जमाती किंवा अल्पसंख्याक आणि इतर जे मागासवर्गीय आहे ह्यांच्या कल्याण करणे, महिला कल्याण, बाल कल्याण, युवा विकास, झोपडपट्टी सुधार, पर्यावरण संरक्षण आणि वनवृद्धी, सामाजिक सुधार, ग्रामीण सडक, ग्रामीण ऊर्जा, मागास भागांचा विकास करणे आणि सगळ्यात शेवटी म्हणजे ई शासन. ह्या इत्यादी ज्या सुविधा आहे ह्याचा 20 कलमांमध्ये समावेश होतो. त्याच्या पुढचा जर मुद्दा पाहिला तर कामगार समस्या. आता ह्या कामगार समस्या ज्या आहेत त्या बघा, त्याच्यामध्ये काय काय येतं तर 11 जुलै 1851 रोजी मुंबईमध्ये पहिली कापड गिरणी कावसजी दावर यांनी सुरू केली आणि मुंबईतील दादर, परळ, भायखळा, शिवडी, प्रभादेवी व वरळी येथे ह्या कापड गिरण्या सुरू झाल्या. हा भाग कापड गिरण्यांमुळेच गिरणगाव म्हणून ओळखला जाऊ लागला. कापड गिरण्यांमध्ये काम करणारा कामगार गिरणी कामगार म्हणून ओळखला जात होता. 80च्या दशकात गिरणी कामगारांमध्ये असंतोष निर्माण झाला. आता हा असंतोष का निर्माण झाला होता तर त्यामागे अनेक कारणे होती. मग कोणती कारणे होती तर अन्य क्षेत्रातील काही उद्योग जे होते त्या उद्योगांमध्ये कामगारांचे पगार वाढत होते, शिवाय त्यांना बोनसची रक्कमसुद्धा जास्त मिळत होती. तसेच गिरणी कामगारांपेक्षा त्यांना इतर काही जास्तीच्या सुविधासुद्धा मिळत होत्या आणि 1981च्या दिवाळीत कामगारांना त्यावेळेस 20% बोनसची अपेक्षा होती, परंतु प्रत्यक्षात मात्र त्यांना तेवढा बोनस देण्यास गिरणी मालकांनी असमर्थता दाखवली होती. त्यामुळे कामगारांनी काय केलं तर संप पुकारला. कामगारांचे त्यावेळेसचे प्रतिनिधी करणाऱ्या राष्ट्रीय मिल मजदूर संघाने
मालक वर्गाशी वाटाघाटी केल्या आणि त्या वाटाघाटी करून कामगारांना म्हणजे त्यांनी ज्यावेळेस वाटाघाटी केल्या त्यावेळेस कामगारांना विश्वासात नव्हतं घेतलं आणि कामगारांना विश्वासात न घेता 8 ते 17% वर तडजोड केली. त्यावेळी काही कामगार थेट डॉक्टर दत्ता सामंत यांच्या कार्यालयावर गेले आणि त्यांनी सामंतांना विनंती केली की त्यांनी कामगारांचे नेतृत्व करावे. मग बोनसच्या मागणीसाठी संप न करता 65 कापड गिरण्यातील 2.5 लाख कामगारांना भरगच्च पगारवाढ व इतर फायदे मिळावे म्हणून त्यांनी काय केलं तर 18 जानेवारी 1982 या दिवसापासून त्यांनी संप पुकारला आणि कामगारांचा या संपाला सुद्धा प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. आता गिरणगावची धडधड थांबली. संप केला म्हटल्यावर गिरण्या बंद पडल्या, त्यामुळं गिरणगावची धडधड थांबली आणि गिरणगावचे जसे काही हृदयच बंद पडले असे झाले. मग त्यावेळेसचे मुख्यमंत्री बॅरिस्टर रा अंतुले यांनी ही समस्या सोडवण्यासाठी त्रिपक्षीय समिती नेमली आणि कायद्यानुसार सरकार राष्ट्रीय मिल मजदूर संघाशीच बोलणे करेल अशी त्यांनी भूमिका घेतली आणि मग त्यावेळेस डॉक्टर दत्ता सामंत यांनी हा कायदा रद्द करण्याची मागणी केली. आता संप सुरू झाल्यानंतर काही दिवस कामगारांना गावाकडून म्हणजे त्यांच्या गावाकडून काय व्हायचं तर अन्नधान्य पुरवठा होऊ लागला. त्यांना अन्नधान्य पुरवठा होऊ लागला आणि कामगार एकमेकांना मदतसुद्धा करत होते. केव्हा तर सुरुवातीला ज्यावेळेस संप सुरू झाला त्यावेळेस. परंतु बघा नंतर विभाग स्तरावर समित्या स्थापन करून अन्नधान्य व मदत निधीचे वाटप झाले. डाव्या पक्षाचा या संपाला सुद्धा पाठिंबा होता आणि मग जवळजवळ संपाला 6 महिने पूर्ण झाले. संप मग हळूहळू रेंगाळायला लागला आणि त्या संपामध्ये ज्यांनी जे कामगार होते त्या कामगारांचा उत्साहसुद्धा हळूहळू कमी झाला. म्हणजेच त्यांचा कामगारांचा उत्साह संपून त्यांना आता भविष्याची चिंता वाटू लागली. याचा फायदा घेऊन कामगारांमध्ये फूट पाडण्याचे प्रयत्न त्यावेळेस होऊ लागले आणि ज्यावेळेस काही प्रश्न राज्य शासनास सोडवता येत नव्हते त्यावेळेस केंद्र शासन त्यावेळेस लक्ष घालत होते. म्हणजे प्रश्न जर केंद्र सरकारने प्रश्न सोडवण्यामध्ये मदत करत होते. विद्यार्थी मित्रांनो, आता पुढचा मुद्दा बघा, नवे आर्थिक धोरण. आता नवे आर्थिक धोरण जे आहे ते केव्हा तर 1991 साल हे महत्त्वाचे ठरले. म्हणजे आधुनिक भारताचा जो इतिहासाचा विचार केला तर त्यामध्ये 1991 साल हे अगदी महत्त्वाचे ठरलेले आहे. कारण का तर त्यावेळेस लोकसभा निवडणुकानंतर केंद्रात पी.व्ही. नरसिंहराव यांचे सरकार आले आणि पी.व्ही. नरसिंहराव प्रधानमंत्री झाले. त्यानंतर डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या मदतीने म्हणजे ते डॉक्टर मनमोहन सिंग जे आहे ते अर्थमंत्री झाले आणि त्यांच्या मदतीने ह्यांनी पी.व्ही. नरसिंहराव यांनी अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी प्रयत्न सुरू केले. आता हे नवीन आर्थिक धोरण ज्यावेळेस त्यांनी स्वीकारले त्यावेळेस अर्थव्यवस्थेमध्ये मूलभूत स्वरूपाचे बदल घडवले होते. त्यांनी अर्थव्यवस्थेला जागतिक प्रवाहात त्यांनी आणले. मग या काळामध्ये भारताची जी आर्थिक अवस्था होती ती बिकट झाली होती. मग ज्यावेळेस पी.व्ही. नरसिंहराव प्रधानमंत्री झाले त्यांच्या अगोदर चंद्रशेखर यांचे सरकार होते. या सरकारच्या काळात चलनवाढीचा दर जवळजवळ 17% होता आणि ते आर्थिक वृद्धीचा दर 1.1% घटला होता. मग आयातीसाठी आठवडाभर पुरेल एवढेच परकीय चलन भारताकडे होते आणि भारताला परकीय कर्जाची परतफेड करणे सुद्धा गरजेचे होते आणि त्यावरील व्याज देणे त्यावेळेस त्यांना कठीण झाले होते. म्हणून 1991 मध्ये चंद्रशेखर यांच्या काळात सरकारने काय केले, सोने विकले आणि सोने गहाण टाकले आणि ती परिस्थिती जी आहे ती आटोक्यात आणली होती. आता चंद्रशेखर यांच्या अगोदर सुद्धा विश्वनाथ प्रताप सिंग यांचं सरकार होतं आणि त्यांनी काय केलं तर त्यावेळेस शेतकऱ्यांना त्यांनी सरसकट कर्जमाफी दिली होती आणि 10,000 कोटी रुपयांपेक्षा सुद्धा जास्त बोजा अर्थव्यवस्थेवर टाकला होता. मग त्यावेळेस काय झालं तर केंद्र व राज्य सरकार जे आहे ते एकत्रित आले आणि अंतर्गत कर्जाचे जे स्थूल राष्ट्रीय उत्पन्नाशी असलेले प्रमाण त्यांनी जवळजवळ त्यावेळेस 55% एवढे झाले आणि 1980 ते 81 मध्ये परकीय कर्ज $2,350 कोटी होते आणि 1990 ते 91 मध्ये ते किती झाले तर $8,380 कोटी पर्यंत वाढले.
आणि भारताचा परकीय चलन साठा फक्त 100 कोटी डॉलर्स होता. याला इराकने कुवेतवर आक्रमण करून तेलाच्या वाढलेल्या किमतीची पार्श्वभूमी होती आणि भारताला परकीय कर्ज उभारणे अवघड झाले होते आणि म्हणून भारतीयांनी आपल्या परकीय चलनातील ज्या ठेवी होत्या त्या ठेवी काढून घेण्यास सुरुवात केली होती. आता ह्याच्यावर उपाययोजना म्हणून काय केल्या तर पुढचा मुद्दा बघा, उपाययोजना. आता ही जी परिस्थिती निर्माण झाली होती ह्या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी PV नरसिंह राव यांनी काय केलं तर डॉक्टर मनमोहन सिंग जे आहेत त्यांना अर्थमंत्री म्हणून नेमलं आणि मनमोहन सिंग यांनी दोषदुरुस्ती म्हणजे करेक्टिव्ह मेजर्स ह्या उपाययोजना केल्या आणि तेव्हापासून परिस्थिती मग बदलण्यास सुरुवात झाली. त्यांनी परकीय गुंतवणुकीचे निर्बंध उठवले आणि 18 उद्योगांपुरती उद्योग क्षेत्रातील परवाना जो आहे तो परवाना पद्धती फक्त 18 उद्योगांपुरताच मर्यादित केला आणि सार्वजनिक उद्योगांमधील वाढता तोटा व कार्यक्षमता लक्षात घेऊन सार्वजनिक क्षेत्रे जी आहे ती उद्योगाकरता खुली केली आणि शेअर बाजारावर नियंत्रण आणण्यासाठी 1992 मध्ये त्यांनी सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजेच सेबीची स्थापना केली आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे त्यांनी संगणकीकरण केले आणि तेव्हा जी मंदी होती ते मंदीचं सावट जे आहे ते सावट दूर करण्यास सुद्धा त्यावेळेस त्यांनी प्राधान्य दिले. आता डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या पहिल्या अर्थमंत्रीपदाच्या कारकिर्दीत भारतातील परकीय गुंतवणूक वाढली आणि मग बँक ऑफ इंग्लंडमध्ये गहाण जे ठेवले होते सोने ते परत भारतात आणले गेले आणि देशातील मग भांडवलदार वर्ग व मध्यम वर्गांचा पाठिंबा मग सरकारला मिळू लागला आणि सरकारने मग दूरसंचार क्षेत्र खुले केल्यामुळे मोबाईल फोन सेवा सुरू झाल्या आणि जागतिक व्यापार संघटनेच्या करारावर मनमोहन सिंग यांनी सही करून खाजगीकरण किंवा उदारीकरण जागतिकीकरण करण्यास सुरुवात केली. आता पुढचा जो मुद्दा आहे तो वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन म्हणजेच काय तर जागतिक व्यापार संघटना. ही जी संघटना आहे त्या संघटनेचे भारताने 1995 मध्ये सदस्यत्व स्वीकारले. म्हणजे WTOचे सदस्यत्व भारताने केव्हा स्वीकारले तर 1995 मध्ये. आणि मग ही जी वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन होती त्या संघटनेचे उद्देश काय होते तर बघा, देशांमधील व्यापार खुला करणे हा पहिला उद्देश होता किंवा मग आंतरराष्ट्रीय मुक्त व्यापाराला अडथळा आणणारे व भेदाभेद करणारे कायदे, निर्बंध, नियम व धोरणे संपुष्टात आणणे आणि जगभरातील व्यापाराचे रीतसर बहुपक्षीय यंत्रणेच्या माध्यमातून नियमन करणे ही त्याच्या पाठीमागची काही उद्देश होते. आता WTO ज्यावेळेस अस्तित्वात आले त्याच्या अगोदर गॅट अस्तित्वात होता. आता गॅट म्हणजे काय तर जनरल ॲग्रीमेंट ऑन टॅरिफिक्स अँड ट्रेड ही संघटना आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यावेळेस कार्यरत होती. आता ती व्यापार नियमन करायची ती संघटना. मग भारतात WTO संदर्भात परस्पर विरोधी टोकाची मते होती आणि मग असं जरी होत असलं तरी पण भारताने काय केलं की WTOचे म्हणजेच काय तर वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनचे सदस्यत्व स्वीकारण्याचा भारताने निर्णय घेतला आणि मग जागतिक व्यापार संघटनेच्या तरतुदी, अनुदाने, आयात निर्यात, परकीय गुंतवणूक, संरक्षित क्षेत्रे, शेती, तंत्रज्ञान आणि सेवा यांच्याशी संबंधित हे होतं. भारत सदस्य झाल्यापासून मग वीज, पाणी, वाहतूक, शिक्षण आणि आरोग्य या क्षेत्रांचे झपाट्याने त्यावेळेस म्हणजे अगदी वेगाने व्यापारीकरण झाले आणि जागतिक व्यापार संघटनेच्या वेगवेगळ्या अहवालानुसार जे दारिद्र्य रेषेखाली होते दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्येत घट, बालमृत्यूमध्ये घट, पिण्याचे पाणी, सांडपाणी याबाबतच्या सुविधा ज्या होत्या त्या भारताने उपलब्ध केल्या किंवा त्याच्यामध्ये सुधारणा केल्या. आता पुढे दक्षिण आशियाई प्राधान्य व्यापार करार जो होता म्हणजेच SAPTA या जागतिक व्यापार संघटनेच्या मार्गावर भारताने पुढे SAPTA याचे ॲग्रीमेंट केले आणि भारताने सार्क देशांकरिता विविध वस्तूंच्या ज्या आयाती होत्या त्या आयातींवर निर्बंध उठवले
आणि काय केलं तर जे आयात शुल्क होते त्या आयात शुल्कावर सवलत दिली आणि भारतीय विमा क्षेत्र खाजगी व परकीय गुंतवणूक त्यांनी खुली केली. मग अशा रीतीने आपण काय केले तर स्वातंत्र्योत्तर भारताची आर्थिक वाटचाल आत्तापर्यंत आपण अभ्यासली. त्याच्यामध्ये मिश्र अर्थव्यवस्था ते जागतिकीकरण असा प्रवास जो आहे तो प्रवासही आपण पाहिला. आणि पुढचा जो पाठ आहे त्या पुढच्या पाठामध्ये आपण भारताची अन्य क्षेत्रातील प्रगती पाहणार आहोत. आणि अशा पद्धतीने इथे आपला हा चौथा पाठ जो इतिहासाचा आहे आर्थिक विकास हा संपलेला आहे. तुम्ही आता ह्याच्यावरचे जे प्रश्नोत्तरं आहेत ते प्रश्नोत्तरं लिहून कंप्लीट करा.